Welcome to Swami Vivekananda Digital Classes. In this classes we are going to take a last video of this series. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण 30 व्हिडिओ चॅलेंज हे घेतलं होतं आणि ते अखेर शेवटीला आपण कंप्लीटही केलेलं आहे. आता माझं व्हिडिओचं काम जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आता व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे. आजचे वर्ड्स तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. 10 वर्ब आणि त्याचे वर्बचे फॉर्म लिहून घ्या. नंतरला त्याची रिव्हिजन करा. मी तुम्हाला 3-4 व्हिडिओमध्ये पण सांगतो आहे, मागच्या लाईव्ह लेक्चरमध्ये पण सांगतो आहे की तुम्ही एक नवीन नोटबुक घ्या. त्या नोटबुकमध्ये सुरुवातीपासून डे 1 पासून तर डे 30 पर्यंत लिहा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही जेव्हा एक्झाम असेल तर त्या एक्झाममध्ये याचा नक्की फायदा होईल. आणि 1 मार्चला तर तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे. त्याच्यावर मी एक्झामही घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा आजचा लास्ट व्हिडिओ असणार आहे या सिरीजमधला, जे की आपण ठरवलं होतं 30 दिवस आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे आणि आपण ते आज पूर्णही करणार आहोत. तर चला आता आपण पहिला त्याच्यातला आपण काय घेऊ, वर्ड्स घेऊ. तुम्ही बघा, विचार पण करू शकत नाही. आपण जवळपास फक्त V1 आपले किती होत आहे आज, तर 300 V1 होत आहे. जवळपास मुलांना 1-1 वर्ष 2-2 वर्ष लागतात कंटिन्युअस पाठ करायला. आणि काही काही मुलांना तर 10-10 वर्ष पण ते व्होकॅब्युलरी पाठांतर करत असतात, तरी पण त्यांचे एवढे वर्ब्स पाठांतर होत नाही. तर तुम्ही फक्त 30 दिवसामध्ये हे कंप्लीट केलेले आहे बघा. तर आता आपण काय करणार आहे, व्यवस्थित त्याचे वर्बचे फॉर्म लिहून घेऊ. बघा, तिथं आपण V2 लिहू, इथं V3 लिहू, V4 आणि V5. मलाही खूप आनंद होतोय की तुम्ही शेवटपर्यंत डे 1 पासून डे 30 पर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघत आहात. आणि मलाही आनंद झाला आहे की तुम्ही शिकण्याची तुम्हाला इच्छा आहे, पाठांतर करण्याची आहे, 1 मार्चला एक्झाम देण्याची आहे. तसंच मग आपण आता त्याचे सेकंड फॉर्म लिहू. आता लगेच फिअरचा सेकंड फॉर्म आहे बघा, FEARED. FEARED, फेअर. फेअर मीन्स घाबरणे. हा वर्ड तुम्हाला माहिती पण आहे, बरोबर आहे ना. FEAR, FEARING, फीड, खाऊ घालणे, बरोबर आहे ना. फीड मीन्स काय आहे, तर खाऊ घालणे आहे. फीडचा सेकंड फॉर्म काय आहे बघा, मग फेड आहे. काय आहे, फेड आहे. FED, फेड. फेड मीन्स काय आहे, तर खाऊ घातले. फीडचा सेकंड फॉर्म झालाय. थर्ड फॉर्म बघा, फेड. फोर्थ फॉर्म आहे फीडिंग, FEEDING. आणि V5 आहे FEEDS, फीड्स. फेच, फेच म्हणजे काय आहे, फिच, आणून देणे. काय आहे, आणून देणे. तो एखादी वस्तू जर कधी आपल्या शेजाऱ्याने नेली तर आपण काय म्हणतो, तो आणून देईल आपल्याला. आणून देण्यासाठी काय शब्द आहे, मग ते तुम्हाला माहिती पाहिजे. पण जर तुम्हाला माहीत नाही आहे तरी काही हरकत नाही, आपण आता या व्हिडिओमध्ये तो वर्ड्स घेऊन आलेलो आहे आणि आता तुम्ही हा वर्ड्स विसरणार नाही बघा. फिच म्हणजे काय आहे, तर आणून देणे. त्याचा सेकंड फॉर्म FETCHED, FETCHED, FETCHING, FETCHES. फाईट, फाईट मीन्स लढणे. फाईट, फाईट मीन्स लढणे. पण तुम्हाला माहिती आहे का फाईटचा सेकंड फॉर्म काय आहे, तर बघा, FOUGHT, फॉट. थर्ड फॉर्म आहे FOUGHT, फॉट. फाईटचा V4 आहे बघा, फायटिंग, FIGHTING, फायटिंग, FIGHTS, फाईट्स. सीट मीन्स बसणे. काय आहे, सीट मीन्स बसणे आहे. सॉरी, फीट, फीट मीन्स बसणे. एखादी वस्तू आहे बघा, आता हा पेन आहे, इथं मी ठेवला, बरोबर आहे, इथं ठेवला, बरोबर व्यवस्थित काय बसला, पीठ बसला. पीठ म्हणजे बसणे, समजलंय का. तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलंय आत्ताच व्यवस्थित. मग आपण मी इथूनच काढला बरोबर, आणि त्याच्यात त्या बॉक्समध्येच ठेवू शकतो आपण. त्याला काय म्हणतात, फिक्स किंवा फीट म्हणतो आपण त्याला. फीटचा सेकंड फॉर्म आहे फीटच आहे. थर्ड फॉर्म सुद्धा फीट आहे. आणि V4 त्याचा
एकच मिनिट जरा. काय आहे? FITTING फिटिंग आणि फिट्स. काही हरकत नाही, आपण थोडासा चेक करून घेऊ. फिटचा सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म काय आहे बघा एकदा व्यवस्थित. फिट मीन्स बसणे किंवा जुळणे, म्हणजे असं व्यवस्थित. समजा हा पेन हे बघा, हा ते असा व्यवस्थित जुळलाय ना, असं या प्रकारे. बरोबर, यालाच काय म्हणतो आपण? फिट म्हणजे बसणे किंवा जुळणे म्हणतो. बरोबर आहे. काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण तुमचे 30 डे 30 व्हिडिओ चॅलेंजची जी सिरीज होती तिचा आपण काय केलेलं आहे, आज शेवट केलेला आहे. आणि तुमचं आणखी आपण 5 वर्ष आपले बाकी आहे. बरं झालं तुषारने लक्ष दिले. मला असं वाटलं की झाले, कारण की हा शेवटची स्लाईड वाटली मला. काही हरकत नाही. फ्लोट मीन्स तरंगणे. हे जे वर्ड्स आहे बघा, याच्यामध्ये एक या सिरीजमध्ये एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का? तर या सिरीजमध्ये रिपिटेशन नाही आहे, म्हणजे पुन्हा नवीन नवीन वर्ड्स घेतलेले तुमचे, म्हणजे रिपीट नाही आहे कोणताच वर्ड्स, वेगवेगळे वर्ड्स घेतले. त्याच्यामुळे तुमचे जवळपास बघा तुम्ही आता इथं पण तुम्हाला दिसतंय 300 वर्ड्स आपण तुमचे काय करून घेतलेले या सिरीजच्या माध्यमातून तुमचे लर्न करून घेतलेले बघा. जर तुम्हाला वाटत असेल की मला 300 वर्ड्स ॲट ए टाईम इंग्लिश आणि त्याचा मराठीतून अर्थ, त्याचबरोबर आपल्याला त्याचं म्हणजे V1 V2 V3 V4 V5 पाहिजे, तर तुम्ही आपल्या स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासवर जायचं आहे आणि लगेच तुम्हाला ते मिळून जाणार आहे. तुम्ही काही काय केलं असेल, डायरेक्ट हा 30 नंबरचा व्हिडिओ बघत असेल, तर त्यांच्यासाठी ही सूचना आहे बघा. फ्लोट मीन्स तरंगणे. फ्लोटचा सेकंड फॉर्म आहे बघा, FLOATED. V3 आहे FLOATING. फ्लोटेडच आहे बघा, एक मिनिट. फ्लोटेड. V4 आहे फ्लोटिंग, FLOATING. फ्लोट्स, FLOATS. फ्लोट्स. फ्लो म्हणजे काय? वाहने. फ्लो म्हणजे नदीमध्ये एखादी वस्तू वाहते वगैरे, किंवा जेव्हा पाण्याचा फ्लो असतो, वाहतोय पाणी, तर त्यावेळेला पाणी पण वाहतं बघा, फ्लो. बरोबर ना, वॉटर इज फ्लोईंग इन द रिव्हर. मग आता फ्लोचा सेकंड फॉर्म FLEW फ्ल्यू आणि FLOWN फ्लोन, FLOWING फ्लोईंग. फ्लोज, FLOWS फ्लोज. बघा आता फोकस म्हणजे काय आहे? तर लक्ष केंद्रित करणे. लक्ष केंद्रित करणे, जसं तुमचा बघा, तुमचा 30 दिवस 30 व्हिडिओ आणि 30 लेक्चर्स जे असतात ते तुमचे काय होते, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन होतं, दररोज तुम्ही बघायचे. तसंच आता काय करायचं, तुम्ही दररोज ते लर्न करायचे आहे. बरोबर आहे ना. फोकसचा सेकंड फॉर्म आहे FOCUSED. FOCUSED. SING फोकसिंग. FOCUSES फोकसच म्हणायचं आहे. फोर्स मीन्स जबरदस्ती करणे. बरोबर आहे. एखाद्या गोष्ट आपल्याला करण्याची इच्छा नसते, तरी कोणीतरी आपल्याला फोर्स करतं करण्यासाठी. बरोबर आहे का नाही? जसं तुम्हाला अभ्यास करण्याची इच्छा नाही आहे, पण तुम्हाला घरचे काय करताय, अभ्यास करण्यासाठी फोर्स करताय. दररोज क्लासला जा, दररोज अभ्यास कर, दररोज पुस्तक वाच, दररोज सरांचे लेक्चर्स बघ, जेणेकरून तू परीक्षामध्ये चांगले मार्क्स मिळवशील आणि कुठेतरी चांगल्या ठिकाणी जॉबला लागशील, तरच तुझं लग्न होईल. बरोबर आहे ना. त्यामुळे घरचे म्हणतात, घरच्यांना माहिती आहे तू जर आज काही केलं नाही तर उद्या आमचेच वांदे राहील.
फोर्स मीन्स जबरदस्ती करणे, त्याचा सेकंड फॉर्म आहे FORCED. FORCING, फोर्सिंग. FORCES, फोर्सेस. FORC, फॉर्म आहे, एक मिनिट. फॉर्म म्हणजे तयार करणे किंवा फॉर्मेशन म्हणतो आपण बघा, त्याचं फॉर्मेशन म्हणजे तयार करणे. फॉर्मचा सेकंड फॉर्म आहे बघा FORMED. FORMING, फॉर्मिंग. FORMS, फॉर्म्स. बघा, अशा प्रकारे आपण 30 डे 30 व्हिडिओ जी चॅलेंज घेतलं होतं, तर चॅलेंज आपण शेवटी संपवलेलं आहे आणि आपण कंप्लीटही केलेलं आहे. आता तुमचं एकच काम आहे, हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहणे, त्याचबरोबर त्याचं ते दिलेले तुम्हाला वर्ब आणि वर्बचे फॉर्म, त्याचबरोबर मराठीतून मिनिंग सर्व लर्न करणे, जेणेकरून तुम्हाला 1 मार्चला जी एक्झाम घेणार आहे आपण, तर त्या एक्झाममध्ये कसल्याही प्रकारची अडचण नसली पाहिजे. तर त्या एक्झामसाठी तुम्हाला आपण जी एक्झाम घेणार आहे, SVDC नावाची एक्झाम आहे आपली, तर ती एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट.